मित्रांनो नमस्कार. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो आज हनुमान जयंती आहे, तर मंदिरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत. पण आता दर्शन आपण कसं घेतलं पाहिजे हे प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे. तुमचं जे काही दुःख असेल, जे काही विषय असतील, तुम्ही जेव्हा रांगेत उभे तेव्हाच देवाशी ते बोलत चला, मनातल्या मनात ते देवाला सांगत चला, देवाचं नामस्मरण करत चला. आणि जेव्हा देव तुम्हाला दिसेल, ती मूर्ती तुम्हाला दिसेल, तेव्हा तुम्ही ते फक्त हात जोडून बाजूला व्हा. तुमचे विचार, तुमचं जे काही बोलणं असेल ते देवापर्यंत नक्कीच पोचलेलं असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही रांगेत उभे असतो तेव्हा इकडं बघ तिकडं बघ, कोण काय करते, 17-60 चौकशा करतो आणि देवाकडे लक्ष देत नाही. आणि जेव्हा समोर देव दिसतो, मूर्ती दिसती, मग आम्ही 5-5, 10-10 मिनटं हात जोडून उभे राहतो आणि आमचं दुःख असेल काय असेल ते आम्ही देवाला सांगतो. परंतु एवढी लोक रांगेत उभे असतात, सगळ्यांना दर्शन घ्यायचं असतं. त्याच्यामुळे त्यांनी जर कोणी आवाज दिला, दादा ताई पुढे व्हा, तर आपण लगेच वरडायचं, थांब ना बाबा 5 मिनटं, दम नाही का, आम्ही एवढं लांबून आलो आहे. एवढं लांबून आले, सगळेच लांबून आलेले असतात ना. त्याच्यामुळं तुम्ही पूजा किती करता हे महत्त्वाचे नाही आहे, तुम्ही पूजा कशी करता, तुम्ही देव कसा मानता हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा, आज आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर उदाहरण आहे पंढरपूरचं. जेव्हा आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होत नाही, तेव्हा लोक कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा समाधान मानतात आणि त्यांना देवदर्शन झालं हे मानून ते परत फिरतात. मग आपलं दर्शन फक्त मंदिरासमोर देवासमोर 10-10 मिनटं थांबून तरच होईल का? आणि जर चुकून देव बाहेर आला तर 2 मिनटात पळ काढतील. देव जर म्हणलं ना माझ्या संगत चल, तर नको देवा दुसरं दर्शन घेतो, मी चाललो, माझं चुकलं, इथपर्यंत लोक वागतील. म्हणून दिखाव्याची पूजा नका करू, मनापासून देवासोबत बोला. 1 सेकंदातसुद्धा तुम्ही तुमचे विषय मांडले तरी देव नक्कीच ते स्वीकार करेल. तुम्हा लोकांना काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.